जय हो सावरे नंदलाल की. भक्ती आयुर्वेदा चॅनलवर आज आम्ही घेऊन आलो एक गोड वचन, अर्थात नातं, नातेसंबंध. मातापित्याचं नातं, पुत्राचं नातं, बंधूचं नातं, भगिनीचं नातं, मित्राचं नातं, अशी अनेक नाते मनुष्याला व्यावहारिक जीवनामध्ये जोडावी लागतात आणि ती सांभाळायचीसुद्धा. कारण नातं कधीकधी एक कारणास्तव बिघडतं, नातेसंबंध बिघडतात. आता नातेवाईक थोडे तरेवाईक असतात हे मान्य आहे, तरीसुद्धा नाती सांभाळावर. नात्यामध्ये जर कधी कटुता आली तर आबोला धरू नका, बोलत राहा. नाती जुळतील, परत नाती स्थिर होतील, नातेसंबंध ठीक होतील. का बरं? कारण नातं हे पाण्यासारखं असतं. मग ते पाणी कितीही घाण असो, कितीही वाईट असो, भले रस्त्यावर वाहणारं पाणी असेल, भलं गटरीमध्ये वाहणारं घाण पाणी असेल, तरीसुद्धा ते पाणी हे पाणीच आहे. भलं ते रस्त्यावरचं गटरातलं पाणी कपडे धुण्यासाठी उपयोगी पडणार नाही, आंघोळीसाठी उपयोगी पडणार नाही, पिण्यासाठी तर मुळीच नाही. परंतु आग लागल्यामुळं तर तेच पाणी उपयोगी पडेल, ते पाणी चालेल. तसंच असतं बरं नातं. अर्थात ते व्यावहारिक नात्यासंबंधी मी बोललो. भक्ताचं भगवंताशी, शिष्याचं सद्गुरूशी नातं नसतं. ती भगवत परंपरा, गुरुशिष्य परंपरा असते आणि परंपरा मात्र काय करावी लागते? जपावी लागते. सद्गुरूंनी दिलेलं भगवंताचं नाम जपायचं असतं, आपल्या हृदयामध्ये जपायचं असतं आणि आपली परंपरासुद्धा जपायची असते. कसा वाटला व्हिडिओ? निश्चित आम्हाला कळवा. पुनश्च असेच घेऊन येऊया नवीन नवीन गोड अमृतवचन. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या भक्ती आयुर्वेदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी गुरुवर्य कृष्णानंद पुनश्च आपल्या भेटीला येईल आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी. जय हो सावरे नंदलाल की, जय हो विठोजी लाल की, जय हो.